नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर आहे 6th सेमिस्टर बीकॉम 6th सेमिस्टरसाठी फायनान्शियल अकाउंटिंग ए सेक्शन. ओके, तर आपण फायर इन्शुरन्स क्लेमचे आपले 8 प्रॉब्लेम जवळपास झालेले होते आणि आज आपण या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 9 बघणार आहोत. ओके, तर या प्रॉब्लेम मध्ये आपण जसं की आपण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये काहीतरी नवीन पॉइंट बघितलेला आहे, अगदी त्याच पद्धतीने या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा काही नवीन पॉइंट आपण बघणार आहोत. ऍज इट इज ज्या पद्धतीने आपले 8 प्रॉब्लेम झालेले आहे त्याच पद्धतीचा हा प्रॉब्लेम असणार आहे. फक्त फरक एवढा आहे की दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे ती थोडी वेगळ्या टाईपमध्ये दिलेली असेल किंवा काही एक्स्ट्रा माहिती यामध्ये दिलेली असू शकते. ओके, त्यामुळे क्वेश्चन प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा आणि त्यानंतरच सोल्युशनला सुरुवात करायची आहे. तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. लिंक ओपन करून तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे नोटमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवायचं आहे आणि सोल्युशन जर शक्य असेल तर तुम्ही ते स्वतः सॉल्व्ह करून बघू शकता, कारण तुम्ही तुमच्यामध्ये सुद्धा ती ॲबिलिटी यावी या उद्देशाने प्रॉब्लेम या ठिकाणी घेतल्या जात आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा एफर्ट घेणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः आधी सॉल्व्ह करून बघा, आधी काय फक्त नवीन आहे आणि काय फक्त चेंजेस आहे त्याकरिता तुम्ही व्हिडिओचे आधार तुम्ही घेऊ शकता. क्लिअर? चला तर क्वेश्चन बघूया. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, फायर ऑकर्ड इन दी गोडाऊन ऑफ मिस्टर हकीमचंद. ओके, मिस्टर हकीमचंद यांच्या गोडाऊन मध्ये फायर लागलेली आहे. दी गोडाऊन वॉज इन्शुअर्ड फॉर ₹4 lakh. जे गोडाऊन इन्शुअर्ड आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघा, आधी आजपर्यंत आपण जे 8 प्रॉब्लेम बघितलेले आहे त्या प्रॉब्लेम मध्ये आपण स्टॉकचा फक्त मालाचा इन्शुरन्स घेतलेला होता, फक्त स्टॉकचा इन्शुरन्स घेतलेला होता. बट या प्रॉब्लेम मध्ये आपण आपल्याला दिलेला आहे की जे मिस्टर हकीमचंद आहे यांनी आपल्या गोडाऊनचा सुद्धा इन्शुरन्स घेतलेला आहे. तर तो किती रुपयाचा घेतलेला आहे इन्शुरन्स गोडाऊनचा? ₹4 lakh. क्लिअर आहे? म्हणजे आग लागल्यानंतर जर काही नुकसान झालं तर गोडाऊनचं सुद्धा नुकसान आपल्याला त्यामध्ये सांगितलेलं राहील की गोडाऊनचं किती नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी सुद्धा मिस्टर हकीमचंद यांना इन्शुरन्स क्लेम करावा लागेल. त्यामुळे आपल्याला गोडाऊनसाठी सुद्धा किती इन्शुरन्स क्लेम करावा लागेल हे सुद्धा आपल्याला यामध्ये शोधून काढावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 2 अमाऊंट ऑफ क्लेम आपल्याला शोधून काढायचे आहे. फर्स्ट गोडाऊनसाठी आणि सेकंड जे मालाचं त्या गोडाऊन मध्ये असलेल्या मालाचा जो इन्शुरन्स काढलेला असेल त्याचं जे नुकसान होणार आहे किंवा त्याचं जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम शोधून काढायचं आहे. ओके, तर गोडाऊन कितीने इन्शुअर्ड केलेला आहे? ₹4 lakh अँड दी स्टॉक देअर इन वॉज इन्शुअर्ड फॉर ₹4 lakh आणि त्यामधला स्टॉक सुद्धा किती इन्शुअर्ड आहे? ₹4 lakh. देअर वॉज अन ऍव्हरेज क्लॉज आणि इथे क्लिअर सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉज वापरायचा आहे. ओके, देन डेट ऑफ फायर दिलेला आहे 1 जुलै 1994. म्हणजे मिस्टर हकीमचंद यांच्या गोडाऊन मध्ये आग कधी लागलेली आहे? 1 जुलै 1994. म्हणजे हे आर्थिक वर्ष केव्हापासून सुरू झालेलं असावं? 1 एप्रिल 1994. ओके, आणि संपणार कधी होतं? 31 मार्च 1995 ला. बट त्याआधीच या ठिकाणी 1 जुलै 1994 ला यांच्या गोडाऊन मध्ये आग लागलेली आहे. विचारलेलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू असर्टेन द इन्शुरन्स क्लेम ऑफ गोडाऊन एज वेल एज लॉस ऑफ स्टॉक फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आपल्याला दोन्हीसाठी गोडाऊन एज वेल एज स्टॉक दोन्हीसाठी आपल्याला इन्शुरन्स क्लेम असर्टेन करायचा आहे, इन्शुरन्स क्लेम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, फॉलोइंग इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. परचेसेस ड्युरिंग 1993 to 94. आता बघा, आपलं हे जे आर्थिक वर्ष आहे केव्हा सुरू होत आहे? 1 एप्रिल 1994 ला. ओके, परचेसेस कधीच दिलेलं आहे? 1993 to 94. म्हणजे मागील वर्षाचं परचेसेस आहे हे. तर मागील वर्षाचं परचेसेस सेल्स जर दिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो गिव्हन नसेल, त्यामुळे आपल्याला परचेसेस सेलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि
त्यासाठी म्हणून त्या परचेसेस सेल्सचा यूज आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी करायचा. क्लिअर. तर हे परचेसेस जे आहे ते 1993 to 94 चे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट मध्ये घ्यायचे आहे. सेल्स 1993 to 4 हे सुद्धा ऍज इट इज आपल्याला ट्रेडिंग अकाउंट मध्ये घ्यायचं आहे. त्यासोबतच आहे परचेसेस फ्रॉम 1 एप्रिल 1994 to 30 जून 94. ओके. 1 एप्रिल टू 30 जून म्हणजे आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून तर ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या दिवसापर्यंतचं परचेसेस दिलेलं आहे. सेल्स सुद्धा त्या दिवसापर्यंतचं दिलेलं आहे. ते आपल्याला मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट मध्ये घ्यायचं आहे. देन स्टॉक ऑन 1 एप्रिल 1993 हा 1993 1 एप्रिलचा स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट मध्ये मागील वर्षाचा ओपनिंग स्टॉक आहे. देन ऑन स्टॉक ऑन 31 मार्च 1994 म्हणजे हा मागील वर्षाचा क्लोजिंग स्टॉक असेल. 1993 to 4 चा जो मागील वर्षाचा क्लोजिंग स्टॉक आहे तो यावर्षी 1 एप्रिल 1994 ला ओपनिंग स्टॉक म्हणून येईल. ओके. देन वेजेस पेड 1993 to 4 ट्रेडिंग अकाउंट मध्ये जाईल आणि वेजेस पेड फ्रॉम 1 एप्रिल 94 to 30 जून 94 हे कुठे जाईल मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट मध्ये. तर ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यासोबतच आपल्याला सांगितलेलं आहे मिस्टर हकीमचंद स्टोअर्स ऑल द गुड्स परचेस्ड डायरेक्टली इन द गोडाऊन अँड डिलिव्हरी ऑल्सो इज मेड फ्रॉम गोडाऊन. म्हणजे हे जे मिस्टर हकीमचंद आहे ते काय करतात की ज्या गुड्स परचेस करतात त्या सर्वच्या सर्व गुड्स ते डिरेक्टली गोडाऊन मध्ये ठेवतात आणि ज्या गुड्स ते विकतात किंवा ज्या गुड्सची ते डिलिव्हरी करतात ते सुद्धा डायरेक्टली गोडाऊन मधनच जाते. म्हणजे जे स्टॉक आहे तो सर्व स्टॉक गोडाऊन मधलाच आहे ज्याचा इन्शुरन्स मिस्टर हकीमचंद यांनी घेतलेला आहे. देन स्टॉक टिल द एंड ऑफ 31 मार्च 1994 वॉज बीइंग व्हॅल्यूड ऍट 10% लेस दॅन कॉस्ट. ओके. तर हा प्रत्येक 31 मार्च 1994 ला जो स्टॉक आपल्याला दिलेला आहे तो जो स्टॉक आहे म्हणजेच 1994 चा जो स्टॉक आहे तो 10% लेस दॅन कॉस्ट आहे. ओके. तर जो ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण 31 मार्चचा जो स्टॉक घेणार आहे तो स्टॉक 10% लेस आहे. ओके. देन गुड्स सॉल्वेज अमाउंटेड टू ₹16,000. सॉल्वेज स्टॉक 16,000. देन बुक व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग ऑफ गोडाऊन ऑन द डेट ऑफ फायर म्हणजे ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या दिवशी बिल्डिंगची व्हॅल्यू दिलेली आहे. डेट ऑफ फायर वॉज ₹4,20,000. ओके. त्या दिवशी बिल्डिंगची व्हॅल्यू किती होती? 4,20,000. हाफ ऑफ द बिल्डिंग इज कम्प्लिटली डिस्ट्रॉय डॅमेजिंग ऑल दी स्टॉक. 4,20,000 ची कॉस्ट होती ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या दिवशी बिल्डिंगची आणि आगीमुळे हाफ ऑफ द बिल्डिंग म्हणजे 4,20,000 पैकी हाफ बिल्डिंग ही कम्प्लिटली डिस्ट्रॉय झालेली आहे आणि त्यासोबतच गोडाऊन मध्ये असलेला जो स्टॉक आहे तो पूर्णतः आगीमुळे नष्ट झालेला आहे. त्यामधनं जो काही वाचलेला आहे जो काही सॉल्वेज आहे तो आहे ₹16,000 चा. क्लिअर. तर ही माहिती आपल्याला दिलेली आहे. आता जसं ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या दिवशी किती रुपयाचा माल शिल्लक आहे हे आपण शोधून काढत असतो पण त्या दिवशी बिल्डिंगची कॉस्ट किती आहे हे माहिती असणार आहे का किंवा हे शोधून काढता येणार आहे का? नाही. तर ते क्लिअरली आपल्याला गिवन आहे आणि बिल्डिंग ही काही कमी जास्त होणारी नाहीये. असं नाही की सपोज मोठी बिल्डिंग आहे त्यामधला एखादी पार्ट जो आहे तो विकलेला आहे. ओके. असं होऊ शकत नाही किंवा हे जी बिल्डिंग आहे ही कमी जास्त होणारी नाही. स्थिर संपत्ती आहे त्यामुळे बिल्डिंगची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला कॉस्ट व्हॅल्यू ऑलरेडी क्वेश्चन मध्ये गिवन आहे त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काहीही कॅल्क्युलेशन नाही. बस फक्त त्याचा आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. तर या पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता आपल्याला याचं सोल्युशन फर्स्ट आन्सर साठी आपल्याला पाहिजे असते ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशोसाठी आपल्याला
इन्फॉर्मेशन ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड माहिती दिलेली आहे. तर ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करूया, त्यावरून आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करू. देन त्यानंतर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर पाहिजे आहे, त्यासाठी आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. तर दिलेल्या माहितीच्या आधारावरून आता आपण ट्रेडिंग अकाउंट आणि मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट बघूया. चला, तर फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे ओपनिंग स्टॉक पासून. तर ट्रेडिंग अकाउंटसाठी आपल्याला फर्स्ट हे जे मागील वर्ष आहे 1 एप्रिल 1993 to 94 पासून सुरू झालेलं आहे. ओके, तर 1993 to 94. तर या ठिकाणी जो ओपनिंग स्टॉक आहे आपल्याला स्टॉक दिलेला आहे 1 एप्रिल 1995 आणि स्टॉक ऑन 31 मार्च 1996. ओके, तर या ठिकाणी 1995 to 96. तर या ठिकाणी हे जे आहे 96 साठी आहे. आणि जे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण बघतो आहे 1994. ओके, सॉरी, इट्स माय मिस्टेक. स्टॉक दिलेला आहे आपल्याला 1 एप्रिल 1993 चा. किती आहे स्टॉक? ₹2,88,000. ओके, किती आहे? 2,88,000. बट स्टॉक साठी आपल्याला एक अदर इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे की जो स्टॉक आहे तो स्टॉक टिल दी एंड ऑफ 31 मार्च 1994, म्हणजे जो स्टॉक आहे 31 मार्च 1994 पर्यंतचा तो जो स्टॉक आहे, म्हणजे या दिवशीच्या एंडिंग पर्यंतचा जो स्टॉक आहे तो 10% लेस दॅन कॉस्ट आहे. म्हणजे जी व्हॅल्यू आहे त्याची ती 10% लेस दॅन कॉस्ट दाखविलेली आहे. म्हणजे जी व्हॅल्यू आहे ती किती दाखवलेली आहे आपल्याला? 90%. ओके, आता 10% आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे आणि जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला पूर्णतः 100% दाखवायची आहे. क्लिअर? होऊ शकते त्यामध्ये कधी कधी, आता या ठिकाणी म्हटलेलं आहे 10% लेस, होऊ शकते कधी 10% अबोव सुद्धा राहू शकते, की जी व्हॅल्यू आहे ती 10% अबोव दाखवलेली आहे. ओके, किंवा 10% जास्त दाखविलेली आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? 10% जी जास्त आहे त्याला कमी करावं लागेल. ओके, म्हणजे 100% आपल्याला ते दाखवायची आहे. तर आता या ठिकाणी जे ओपनिंग स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो आहे. किती दिलेला आहे ओपनिंग स्टॉक? 2,88,000. ओके, 2,88,000. ही किती पर्सेंट आहे? 2,88,000 90%. आता आपल्याला 100% दाखवायचे आहे, तर 90% आहे 2,88,000. तर 100% किती? तर आपल्याला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल. 2,88,000 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 90. ओके, तर या ठिकाणी 2,88,000 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 90 जर केलं तर आपल्याला 100% याची कॉस्ट मिळेल. ओके, तर हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर आपल्याला या ठिकाणी ओपनिंग स्टॉक मिळत आहे 100% 3,20,000. ओके, किती मिळत आहे? 3,20,000. आता या ठिकाणी तुम्ही जे हे आहे या ठिकाणी आपण सूत्र सुद्धा लावू शकतो, की जे आपलं सूत्र आहे की ही जी व्हॅल्यू आहे ही 90% दिलेली आहे, म्हणजे कमी वाली व्हॅल्यू दिलेली आहे. तर किती कमी दिलेली आहे हे आधी आपण शोधून काढू शकतो. या आधी एक प्रॉब्लेम या पद्धतीचा मी घेतलेला आहे तुमचा. तर आपल्याला आधी 10% व्हॅल्यू शोधून काढायची असेल तर आपण काय करू? 2,88,000 मल्टिप्लाय बाय 10 डिवायडेड बाय 100 मायनस 10. ओके, तर जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू राहील आपली 10%. ओके, आणि मग ती आलेली जी 10% व्हॅल्यू आहे ती या 2,88,000 मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल आणि मग कुठे आउटर कॉलम मध्ये 3,20,000 स्टॉकची 100% व्हॅल्यू येईल. बट सिंपल जर आपल्याला करायचं आहे तर 90% एवढं आहे तर 100% किती? दॅट्स ऑल. त्यानंतर हे जर सपोज आपल्याला 110 दिलेलं आहे किंवा 10% अबोव दिलेलं आहे तर आपण इथे असं करू शकतो की 110% एवढं आहे तर 100% किती? ओके, तर पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2,88,000 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 110. ओके, तर या पद्धतीने सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. तर या ठिकाणी डिरेक्टली आपण केलं 2,88,000 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 90. तर आपलं
सोल्युशन आलेलं आहे, जे 100% स्टॉकची अमाऊंट आलेली आहे 3,20,000. क्लिअर. टिल दी डेट ऑफ 1994 म्हटलं आहे, म्हणजे पूर्ण 1994 पर्यंत कंपनी 10% लेस दॅन दाखवत आलेली आहे. त्यामुळे आपण ओपनिंग स्टॉकला सुद्धा 100% केलेलं आहे. फक्त 1994चं म्हटलं असतं, फक्त 31 मार्च 1994 म्हटलं असतं तर फक्त क्लोजिंग स्टॉकला आपण केलेलं असतं 100%. बट या ठिकाणी टिल शब्द वापरलेला आहे, पर्यंत. ओके. त्यामुळे आपण ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक दोन्ही स्टॉकला आपण 100% करायचं आहे. देन क्लोजिंग स्टॉक सुद्धा मी या ठिकाणी घेते. 1994चा 31 मार्च 1994 क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे? 3,96,000. ओके. 3,96,000. आता हा सुद्धा 10% बिलो कॉस्ट दिलेला आहे, 10% लेस दॅन कॉस्ट आहे, तर याला सुद्धा आपल्याला 100% घ्यायचं आहे. 3,96,000 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 90. तर या ठिकाणी आपला स्टॉक येत आहे 4,40,000. ओके. 4,40,000. देन ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड आणखी परचेस, सेल्स, वेजेस जे काही पद आपल्याला दिलेले आहे ते घेऊया आपण. ओपनिंग स्टॉक नंतर या ठिकाणी परचेसेस किंवा परचेस ड्युरिंग द इयर 93 to 94 17,76,000. 17,76,000. देन सेल्स दिलेला आहे 93 to 94 23,20,000. सेल्स 23,20,000. ओके. देन वेजेस घ्यायचं आहे. वेजेस 93 to 94 पर्यंतचे जे वेजेस असेल 2 लाख रुपीज. ओके. रुपीज 2 लाख. तर या पद्धतीने ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली होती, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेस, सेल्स आणि वेजेस, अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस वगैरे या ठिकाणी दिलेलं असतं, तर ते सुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतलेलं असतं. परंतु या ठिकाणी एवढीच माहिती दिलेली आहे. तर आता आपण या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट शोधून काढू शकतो. ग्रॉस प्रॉफिटसाठी आपल्याला काय करायचं आहे? ट्रेडिंग अकाउंटचं बॅलन्सिंग. ट्रेडिंग अकाउंटचं बॅलन्सिंग करत असताना क्रेडिटची टोटल तुम्ही आधी करू शकता. ओके. तर आपण या ठिकाणी क्रेडिट साईडची जर टोटल करतो आहे तर क्रेडिट साईडला येत आहे 27,60,000. ओके. आणि या ठिकाणी 27,60,000 मधनं जर आपण डेबिट साईड लेस करतो आहे तर आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट मिळते. आणि ग्रॉस प्रॉफिट आहे 4,64,000. ओके. 4,64,000. टोटल होऊन जाईल इथे 27,60,000. ओके. आता या ठिकाणी फक्त ग्रॉस प्रॉफिट आपल्याला माहित झालेला आहे 4,64,000. परंतु फक्त ग्रॉस प्रॉफिट माहिती असून चालणार आहे का? नाही. आपल्याला काय माहिती पाहिजे? ग्रॉस प्रॉफिट रेशो. तर या ठिकाणी आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. कसा काढूया ग्रॉस प्रॉफिट रेशो? ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100. तर या ठिकाणी जर आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो काढतो आहे 4,64,000 डिवायडेड बाय 23,20,000 मल्टिप्लाय बाय 100. ओके. तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशो येत आहे 20%. ओके. तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या खाली ग्रॉस प्रॉफिट रेशोचं कॅल्क्युलेशन करू शकता. ग्रॉस प्रॉफिट रेशो येतो आहे आपला 20%. ओके. आणि या 20% ग्रॉस प्रॉफिट रेशोच्या आधारावर आपल्याला करंट इयरचा ग्रॉस प्रॉफिट घ्यायचा आहे. ठीक आहे. चला आता मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करतो आहे. आपल्याला पाहिजे आहे स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या दिवशी किती रुपयाचा माल शिल्लक आहे. तर यासाठी सर्वात आधी आपण करंट इयर मध्ये सुरुवातीला ओपनिंग स्टॉक जो मागील वर्षाचा क्लोजिंग स्टॉक आहे तो या वर्षाचा ओपनिंग स्टॉक असेल 100% वाला घ्यायचा आहे. किती आहे? 4,40,000. देन परचेसेस दिलेला आहे क्वेश्चन मध्ये. परचेसेस 3,64,000. ओके. 1 एप्रिल टू दी डेट ऑफ फायर. देन सेल्स 1 एप्रिल 94 to 30 जून 4,80,000. आणि त्यानंतर आहे वेजेस. करंट इयरचं वेजेस दिलेलं आहे 36
56,000. ओके, तर करंट इयर मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली होती, ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल्स, वेजेस आपण सर्व घेतलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे आणि त्यानंतर बॅलन्सिंगने आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर काढू. ग्रॉस प्रॉफिट घ्यायचं आहे 20% ऑन सेल्स. ओके, तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट, ओके, ग्रॉस प्रॉफिट किती राहील 20% ऑन सेल्स, म्हणजे सेल्स किती आहे 4,80,000. 4,80,000 चे 20% @ 20% ऑन 4,80,000, तर ते येत आहे 96,000. ओके, ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे आपलं 96,000. आता मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे. डेफिनेटली या ठिकाणी डेबिट बॅलन्स असेल म्हणजे डेबिट साईडची टोटल या ठिकाणी जास्त येईल. तर डेबिटची टोटल आधी आपण करतो आहे. डेबिटची टोटल होत आहे 9,36,000. ओके, 9,36,000 मधनं 4,80,000 जर आपण लेस करतो आहे तर या ठिकाणी आपलं बॅलन्स येत आहे 4,56,000. ओके, आणि हे जे बॅलन्स आहे ते आहे आपलं स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर, म्हणजे ज्या दिवशी बिझनेसमध्ये आग लागलेली आहे त्या दिवशी किती रुपयाचा माल शिल्लक आहे 4,56,000 आणि टोटल होईल याची 9,36,000. हे कसं आलेलं आहे याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे बॅलन्सिंग फिगर. ओके, स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आपण कसं शोधून काढलेलं आहे बॅलन्सिंग फिगर. क्लिअर. तर दोन कॅल्क्युलेशन आपले झालेले आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो, स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. त्यानंतर आपण काढत असतो ऍक्च्युअल लॉस. ओके, ऍक्च्युअल लॉस कसं काढूया आपण, तर त्या ठिकाणी आपल्याला जो स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आहे त्यामधनं जर आपण सॉल्वेज स्टॉक लेस करतो आहे तर आपल्याला ऍक्च्युअल लॉस मिळेल, लॉस बाय फायर मिळेल. तर नेक्स्ट आपलं कॅल्क्युलेशन असते लॉस बाय फायर किंवा तर या ठिकाणी लॉस अमाऊंट ऑफ लॉस बाय फायर. आता लॉस बाय फायरच्या अमाऊंट साठी आपल्याला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मधनं सॉल्वेज स्टॉक लेस करायचा आहे. तर आपण इथे घेऊया स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर किती आहे 4,56,000. 4,56,000 त्यामधनं लेस करतो आहे आपण सॉल्वेज स्टॉक. सॉल्वेज स्टॉकची अमाऊंट क्वेश्चन मध्ये दिलेली आहे ₹16,000. ओके, किती दिलेली आहे 16,000 आणि आपलं जे लॉस आहे तो मिळेल आपल्याला 4,40,000 लॉस ऑफ स्टॉक. ओके, लॉस ऑफ स्टॉक किती मिळालेला आहे 4,40,000. ऍक्च्युअल लॉस किती झालेला आहे 4,40,000. ऍक्च्युली 4,56,000 चे गुड्स ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी होते, परंतु त्या आगीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आपले 16,000 चे गुड्स आपले वाचलेले आहे. 16,000 च्या गुड्सचं आपलं कुठलंही नुकसान झालेलं नाही, त्यामुळे आपला ऍक्च्युअल लॉस झालेला आहे 4,40,000. त्यामुळे कंपनीला मिस्टर हकीमचंद अँड कंपनीला जर सपोज क्लेम करायचं झाला तर ते कोणती अमाऊंट विचारात घेईल 4,40,000. पण 4,40,000 साठी आपल्याला कम्पेअर करायचं आहे जे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आहे ते स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आणि अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. आता बघा जी जे स्टॉक आहे त्या स्टॉक साठी आपण सुरुवातीला स्टॉकचं काढून कॅल्क्युलेशन करूया, नंतर बिल्डिंग साठी बघूया. ओके, कारण स्टॉकचं कॅल्क्युलेशन हे आपण याआधी सुद्धा केलेलं आहे त्यामुळे त्याची आयडिया सर्वांना आहेच. तर जे स्टॉक आहे तो स्टॉक किती इन्शुअर्ड होता ₹4,00,000. ओके, स्टॉक किती इन्शुअर्ड आहे 4,00,000. आता जो स्टॉक इन्शुअर्ड आहे तो इन्शुअर्ड स्टॉक आणि स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. आणि जर आपण यामध्ये कंपॅरिझन करतो आहे तर स्टॉक बघा किती आहे, स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर आहे 4,56,000. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे अमाऊंट ऑफ क्लेम. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम जे आहे ते
दोन पद्धतीने म्हणजे दोन याच्यासाठी काढायचं आहे. फर्स्ट आहे बिल्डिंगसाठी आणि सेकंड आहे स्टॉकसाठी. ओके, तर आता आपण जे लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट केलेला आहे की ऍक्च्युअल लॉस कंपनीचा झालेला आहे 4,40,000. ओके, तर त्यासाठी आपण आधी अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करूया, त्यानंतर बिल्डिंग बघूया. ओके, आता जर स्टॉकसाठी अमाऊंट ऑफ क्लेम काढायचं झालं तर आपण काय करत असतो की आपले जे स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर आहे ते स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर आणि इन्शुरन्स अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी यामध्ये कंपॅरिझन करतो. त्यामध्ये जर सपोज इन्शुरन्स पॉलिसी ही जर स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर पेक्षा जर कमी असेल तर त्यावेळेस अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ऍव्हरेज क्लॉजनुसार अमाऊंट ऑफ क्लेमचा फॉर्म्युला यूज करत असतो. आणि जर सपोज अमाऊंट इन्शुरन्स पॉलिसी ही जर अमाऊंट स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर पेक्षा जर सपोज जास्त आहे, इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट जर सपोज स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर पेक्षा जर जास्त आहे तर जेवढा आपला ऍक्च्युअल लॉस झाला असेल तेवढा ऍक्च्युअल लॉससाठी आपण क्लेम करत असतो. म्हणजे आपलं अमाऊंट ऑफ क्लेम काय होतं की ऍक्च्युअल लॉस बाय फायर. क्लिअर. आता या क्वेश्चन मध्ये बघूया, आपल्याला अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी दिलेली होती 4 लाख. स्टॉकशी रिलेटेड बघत आहे आपण. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी किती दिलेली आहे स्टॉकची 4 लाख. आणि स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर किती कॅल्क्युलेट केलेला आहे आपण 4,40,000. ओके, याचाच अर्थ काय आहे इथे की स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर आहे आपला 4,56,000. ओके, तर या ठिकाणी जी स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर आहे हे अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी ही स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर पेक्षा कमी आहे. तर अशा वेळेस आपल्याला अकॉर्डिंग टू ऍव्हरेज क्लॉज नुसार आपल्याला अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करायचं असते. ओके, तर आता आपण फर्स्ट कॅल्क्युलेशन करूया. अमाऊंट ऑफ क्लेम अकॉर्डिंग टू ऍव्हरेज क्लॉज क्लेम विल बी. क्लेम किती असेल तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉज नुसार आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेमचा फॉर्म्युला वापरायचा आहे. अमाऊंट ऑफ क्लेम फॉर स्टॉक. ओके, हे स्टॉक साठी करत आहे आपण. इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला, तर यासाठी फॉर्म्युला आहे आपला अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर मल्टीप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक. ओके, आता फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला अमाऊंट पुट करायची आहे. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी किती आहे ₹4 लाख. ओके, स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर किती आहे 4,56,000. तर या ठिकाणी मी घेत आहे 4,56,000 मल्टीप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक किती आहे ऍक्च्युअल लॉस 4,40,000. ओके, आणि यानुसार जर आपण याचं कॅल्क्युलेशन करतो आहे अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर मल्टीप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक, तर 4 लाख डिवायडेड बाय 4,56,000 मल्टीप्लाय बाय 4,40,000. तर या ठिकाणी आपली स्टॉकची अमाऊंट येत आहे 3,85,965. 3,85,965. तर हे काय आहे आपलं अमाऊंट ऑफ क्लेम. ओके, तर अमाऊंट ऑफ क्लेम फॉर स्टॉक किंवा स्टॉक साठी अमाऊंट ऑफ क्लेम किती आलेलं आहे आपलं 3,85,965 रुपीज. ओके, आता त्यानंतर या ठिकाणी जर सपोज फक्त आपल्याला स्टॉकशी संबंधित इन्फॉर्मेशन दिलेली असती तर या ठिकाणी आपलं हे प्रॉब्लेम कंप्लीट झालेलं असतं. बट यासोबतच आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये आणखी एक नवीन आणि वेगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे जे मिस्टर हकीमचंद यांचं जे गोडाऊन आहे ते गोडाऊन सुद्धा इन्शुअर्ड आहे. म्हणजे गोडाऊनचं सुद्धा इन्शुरन्स मिस्टर हकीमचंद यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जे गोडाऊन आहे ते गोडाऊनचं सुद्धा जे लॉस झालेला असेल त्या लॉस साठी सुद्धा आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम इथे कॅल्क्युलेट करायचा आहे.
आणि मग किती लॉस झालेला आहे. आता जसं स्टॉकचा लॉस होता तर ते आपण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट वरून शोधून काढलं की किती ऍक्च्युअल त्या ठिकाणी स्टॉक अवेलेबल होता ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या दिवशी. बट या ठिकाणी बिल्डिंग कसं कॅल्क्युलेट करणार आहे की बिल्डिंगची अमाऊंट, बिल्डिंगची व्हॅल्यू किंवा बिल्डिंगची कॉस्ट किती होती ज्या दिवशी त्या गोडाऊनला आग लागलेली आहे. तर यांनी आपल्याला क्लिअर क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की ज्या दिवशी हकीमचंद यांच्या गोडाऊनमध्ये आग लागलेली आहे त्या दिवशीची जी व्हॅल्यू आहे, त्या दिवशीची जी व्हॅल्यू आहे गोडाऊनची ती होती 4,20,000. ओके. आणि 4,20,000 पैकी म्हणजे 4,20,000 ती पूर्ण बिल्डिंगची व्हॅल्यू होती. त्यापैकी हाफ ऑफ दी बिल्डिंग इज कम्प्लिटली डिस्ट्रॉय. ओके. बट 4,20,000 ची पूर्णतः बिल्डिंग नष्ट न होता त्यापैकी अर्धी बिल्डिंग नष्ट झालेली आहे. त्यामुळे आता आपल्याला जेव्हा ऍव्हरेज क्लॉज नुसार आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करायचं आहे बिल्डिंगसाठी त्यावेळेस काय करावं लागेल की जी ऍक्च्युअल लॉस आहे, ओके, जो ऍक्च्युअल लॉस आहे ते किती राहील, कॉस्टच्या हाफ. ओके. तर ते किती घ्यावं लागेल आपल्याला, 2,10,000. कारण टोटल किती आहे, टोटल कॉस्ट किती आहे, 4,20,000. जर हाफ करायचं झालं त्याचं तर किती होईल, 2,10,000. म्हणून या ठिकाणी जी कॉस्ट व्हॅल्यू राहील आहे, लॉस राहिला आहे, ऍक्च्युअल लॉस तो आहे 2,20,000. आणि सॉल्वेज सुद्धा किती राहील या ठिकाणी, 2,10,000. कारण अर्धा सॉल्वेज आहे म्हणजे अर्धा नुकसानीपासून वाचलेला आहे तर अर्धा लॉस झालेला आहे. तर 2,10,000 सॉल्वेज राहील आणि 2,10,000 लॉस राहील. मग इथे जर आपल्याला ऍक्च्युअल लॉस काढायचा झाला किंवा लॉस बाय फायर जर काढायचं झालं तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, फॉर बिल्डिंग. ओके. आता मी इथे 2 वेनुसार तुम्हाला हे काढून दाखवणार. तर फर्स्ट आहे आपल्याला या ठिकाणी लॉस बाय फायर कॅल्क्युलेट करायचं आहे. लॉस बाय फायर साठी आपण काय करत असतो, स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर ज्या पद्धतीने घेतो त्याच पद्धतीने इथे बुक व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग किती होती, बुक व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग ऑन दी डेट ऑफ फायर. ओके. डेट ऑफ फायरला टोटल बिल्डिंगची बुक व्हॅल्यू जी आहे ती किती होती, 4,20,000. यापैकी नुकसानीपासून वाचलेला किती आहे म्हणजे सॉल्वेज किती आहे, 2,10,000. कारण हाफ डिस्ट्रॉय झालेला आहे, हाफ बिल्डिंग जी आहे, हाफ गोडाऊन जे आहे ते डिस्ट्रॉय झालेलं आहे म्हणजे हाफ या ठिकाणी सॉल्वेज आहे. म्हणजे सॉल्वेज किती आहे, 2,10,000. आणि या ठिकाणी लॉस किती झाला मग, 2,10,000. ओके. तर या ठिकाणी लॉस बाय फायर जो आहे तो किती आहे, 2,10,000. आता इथे आपण अमाऊंट ऑफ क्लेम जर काढतो म्हटलं तर अमाऊंट ऑफ क्लेम साठी आपला हाच फॉर्म्युला ऍव्हरेज क्लॉज नुसार. ओके. काय फॉर्म्युला आहे, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक. ओके. तर आता अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी किती आहे, ज्या पद्धतीने 4 लाख रुपीज स्टॉकचा इन्शुरन्स होता त्याच पद्धतीने बिल्डिंगसाठी सुद्धा 4 लाख रुपीजचा इन्शुरन्स होता. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी किती आहे, ₹4 लाख डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर म्हणजे बुक व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग ऑन द डेट ऑफ फायर किती आहे, 4,20,000. तर या ठिकाणी 4,20,000 मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक, लॉस बाय फायर किती झालेला आहे, 2,10,000. ओके. आणि या पद्धतीने 4 लाख डिवायडेड बाय 4,20,000 मल्टिप्लाय बाय 2,20,000. तर अमाऊंट ऑफ क्लेम या ठिकाणी या ऍव्हरेज क्लॉज नुसार येते 2 लाख रुपीज. तर बिल्डिंगसाठी अमाऊंट ऑफ क्लेम जो आहे तो किती आलेला आहे, ₹2 लाख. ओके. तर बिल्डिंगसाठी मिस्टर हकीमचंद अँड कंपनी गोडाऊनच्या बिल्डिंगसाठी इन्शुरन्स कंपनीकडे किती रुपयाचा क्लेम करू शकते, ₹2 लाखचा. ओके. याचबरोबर एक आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा काढू शकतो की यामधली जी हाफ बिल्डिंग आहे ही फक्त हाफ बिल्डिंग यापैकीची हाफ बिल्डिंग ही डिस्ट्रॉय झालेली आहे. ओके. मग आपण असं गृहीत धरू शकतो का की सपोज बघा
4 लाख रुपीज टोटल इन्शुरन्स होता पूर्ण बिल्डिंगसाठी, फुल बिल्डिंगसाठी. ओके, मग आता इथे फक्त हाफ बिल्डिंग ही डिस्ट्रॉय झालेली आहे, तर आपण त्याला जो इन्शुरन्स आहे तो आपला हाफ करून घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जो इन्शुरन्स आहे तो रुपीज 2 लाख आहे 50% बिल्डिंगसाठी असं गृहीत धरू शकतो. ओके, त्याचबरोबर जी बुक व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग ऑन द डेट ऑफ फायर, म्हणजे ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या दिवशी बुक व्हॅल्यू आहे, टोटल बुक व्हॅल्यू आहे पूर्ण बिल्डिंगची 4,20,000. ओके, आणि आपण जर सपोज म्हणत आहे की 50% बिल्डिंग फक्त डिस्ट्रॉय झालेली आहे, तर 50% जर त्याची व्हॅल्यू काढली आपण, तर 50% व्हॅल्यू किती होईल? 2,10,000. ओके, आणि मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक. लॉस किती झालेला आहे? लॉस किती झालेला आहे? 2,10,000. ओके, तर या ठिकाणी 2,10,000. यानुसार जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तरी सुद्धा आपल्याला इथे मिळेल रुपीज 2 लाख. अमाऊंट ऑफ क्लेम, अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू रुपीज 2 लाख. ओके, हे सुद्धा ऍव्हरेज क्लॉज नुसार, कारण या ठिकाणी जो बिल्डिंग आहे ती रुपीज 4 लाख साठी आहे. ओके, बिल्डिंगचं जे इन्शुरन्स आहे ते रुपीज 4 लाख आहे, आणि जे ऍक्च्युअल आपलं जे लॉस झालेला आहे तो ऍक्च्युअल लॉस जो आहे तो कमी झालेला आहे, किंवा जी बिल्डिंग आहे ती 50% डिस्ट्रॉय झालेली आहे. त्यामुळे पूर्ण बिल्डिंगचा लॉस क्लेम कंपनी, इन्शुरन्स कंपनी एक्सेप्ट करत नाही. त्यामुळे त्यासाठी ऍव्हरेज क्लॉज नुसार आपण अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट केलेला आहे रुपीज 2 लाख. ओके, दोन्ही मॅटरमध्ये या ठिकाणी 2 लाख आहे. आता बिल्डिंग आणि स्टॉक यांचा दोन्हीचा जर एकंदरीत क्लेम करतो म्हटलं तर टोटल क्लेम किती होईल? तर या ठिकाणी आपण टोटल क्लेमचं कॅल्क्युलेशन करू शकतो. टोटल क्लेम इज इक्वल टू, टोटल क्लेम बघा आता स्टॉकसाठी किती होता, किती क्लेम केला आहे आपण? 3,85,965. 3,85,965. आणि बिल्डिंगसाठी किती क्लेम करू शकतोय आपण? रुपीज 2 लाख. ओके, टोटल क्लेम किती केलं जाईल? 5,85,965. तर या ठिकाणी मिस्टर हकीमचंद अँड कंपनी जी आहे ती इन्शुरन्स कंपनीकडे त्यांच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीबद्दल किंवा गोडाऊनच्या आणि मालाच्या झालेल्या नुकसानाबद्दल कंपनीकडे किती रुपयाचा क्लेम करेल? टोटल 5,85,965. ओके, 5,85,965. तर या पद्धतीने आजचा हा प्रॉब्लेम होता, प्रॉब्लेम नंबर 9, ज्यामध्ये आपण बिल्डिंग आणि स्टॉक या दोन्हीचं क्लेमचं कॅल्क्युलेशन केलं. यापूर्वीच्या क्वेश्चनमध्ये आपण फक्त स्टॉकसाठी अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट केलेला होता, परंतु या प्रॉब्लेममध्ये आपण बिल्डिंग आणि स्टॉक दोन्हीसाठी क्लेम कसं कॅल्क्युलेट करायचं हे बघितलेलं आहे. डिपेंड करते आपल्याला सिच्युएशन कशी दिलेली आहे. बिल्डिंगसाठी जर आपण अमाऊंट ऑफ क्लेम काढतो आहे तर त्यावेळेस फक्त बिल्डिंगचाच विचार करायचा, बिल्डिंगची अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी, त्यानंतर बिल्डिंग ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या दिवशी बिल्डिंगची असलेली व्हॅल्यू म्हणजे कॉस्ट आणि ऍक्च्युअल झालेला लॉस, या तिन्ही गोष्टी विचारात घेऊन ऍव्हरेज क्लॉजचा, आपला स्टॉकसाठी जो ऍव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला आपण वापरत आहे तोच फॉर्म्युला या ठिकाणी वापरून आपल्याला बिल्डिंगसाठी सुद्धा अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करता येतो. ओके, तर आय होप आजचा हा थोडा वेगळा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला असेल अशी अपेक्षा करते. आणि आज आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन प्रॉब्लेम सोबत. 9 प्रॉब्लेम आपले जवळपास झालेले आहे, आणखी एक प्रॉब्लेम आपण यासाठी घेऊया आणि मग या ठिकाणी आपण जे आपलं इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स क्लेम हा युनिट नंबर 2 आहे तो या ठिकाणी एंड करून नवीन युनिटला सुरुवात करूया. तोपर्यंत पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.